जागा वाटपाबद्दल उद्यापासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सलग 3 दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम केलं जाणार। बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल करणार 10 तारखेला शिंदेंच्या गटामध्ये पक्षप्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार पटेल यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रहारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, पटेल यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे यांनी खेळी खेळली पण ती त्यांनाच घातक ठरणार, एक घाव केला आता आम्ही त्यांच्या बदल्यामध्ये हजारो घाव देऊ, बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा। राजकुमार पटेल स्वस्वार्थासाठी गेले असतील तर आनंदच, कडूंचं वक्तव्य। कुणी कोणाच्या पक्षात जायचं ते कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय, म्हणून झटका देण्याची भाषा करू नका। राजकुमार पटेल यांच्या पक्षप्रवेशावरती संजय शिरसाट यांच्या बच्चू कडूंना प्रत्युत्तर। भंडारा गोंदिया जिल्ह्यामधील 7 विधानसभा जागांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या मुलाखती। साकोली विधानसभा मतदारसंघामधून दावेदारी करणाऱ्या नाना पटोलेंची मुलाखतीला अनुपस्थिती, चर्चांना उधाण। किरीट सोमय्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न, मुंबई एमएमआर भागामधील मतदार एकत्रीकरण अभियानाच्या मुख्य पदाची सोमय्या यांच्यावरती जबाबदारी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत, सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांकडून घेतला आढावा, इच्छुकांना तयारीला लागण्याच्या सूचना। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 4 माजी नगरसेवकांसह दीपेश म्हात्रे ठाकरे गटात। तुमच्या डोळ्यांवरचं झापड आता पुसलं गेलं, गद्दारांच्या भूलथापांना बळी पडलेले सगळे आता परत येत आहेत, दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार किरण लहामटे निवडणूक लढवणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा। बारामतीमधील लोक अजितदादांना आग्रह करतील आणि मग त्यांचा निर्णय बदलू शकतो, अजित पवार निवडणूक लढणार नाही या चर्चांवरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचं भाजपकडून निलंबन रद्द, भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे 2019 मध्ये भाजपकडून झाली होती निलंबनाची कारवाई। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवार यांची भेट, पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवार यांना निमंत्रण। बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीच्या दरम्यान उमेदवारीच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, बीडमधून पुन्हा मीच निवडणूक लढवणार, क्षीरसागर यांची माहिती। पालघरच्या उरण विधानसभेमध्ये शेकापचा प्रचार मेळावा, शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीमध्ये 2 गटांमध्ये वाद, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, जत विधानसभेच्या उमेदवारीवरून राडा झाल्याची माहिती। अकोल्यामध्ये भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची भव्य मशाल रॅली, अकोला पूर्वमध्ये ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी। सोलापूर जिल्ह्यामधल्या 5 जागांवरती शिवसेनेचा दावा, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, बार्शी आणि सांगोल्याच्या जागेवरती आमचा दावा असेल, नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।